स्वतः होता शहरी आहे गाडी पण चालवायचा टू व्हीलर गाडी होती पेशंट पण क्रूर काळा त्या केला यथार्थ बंधू भावात तोडला यथार्थ अहो दुःख डोंगराच्या नाऊ आखाडे दुःख डोंगराच्या एवढे चोरला आमचा नाऊ आखाडे दुःख डोंगराच्या एवढे चोरला आमचा नाऊ आखाडे कौतुक वाटलं जो प्रश्न माझा आज कोकणातल्या नामवंत कलाकारांना सुटत ना त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न केले आणि म्हणतात काय रजा तुम्ही रजा घेऊन झोपा उभा चढा होती सदा आणि रजा संघ म्हणतात केलं रजा संघ म्हणतात अरे जरा संघ तुमच्या प्रश्नाचं उत्तर मला पटलंय रजा संत आणि रजा राक्षसी गेलो आल्यास गावलो अरे कोण घेऊन त्याचं तातडली घ्या येण्याची तक्रारची कारभारी सगळं होतच नाही अरे ते राक्षसीचं नाव जरा होतं जरा आणि तिच्या नावाने त्याला जरा संत असं म्हटलं गेलं रजा संत ना रेकॉर्डिंग आहे त्याची करून ठेव आणि ह्याला मी वाला समुद्र केला नाही भले रिदम मध्ये असू द्या निश्चितपणे ते रेकॉर्डिंगला आलेलं आहे फोन करू नका कोणी पण थांबा जरा फोन नका करू बारीक कार्यक्रम ती जरा संध होता आणि हे उत्तर मला आलंय भगीरथ सुद्धा अगदी गंतोदत्त उत्तर सोडणार आहे भगीरथ पण मी सांगितलंय त्या बाजू मी सोडवले आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर येऊया शायराने मला विचारलं काय तो प्रश्न देतो लगेच देतो मला जास्त वेळ नाही घेत सचिव सकारात्मक कला अर्जुनाच्या अग्निप्रवेशासाठी रचलेल्या चितेची उंची किती विषय काय का प्रश्न आहे त्यांचा माझ्यावर उत्तर देतो त्याला मी सविस्तर स्पष्टीकरण 30 हात साधारण आपला हात आहे ना हा 1.5 फुटाचा हात आहे 30 हात हा ग्रंथ पुरावा महाभारताच्या द्रोण पर्वातील अध्याय 101 आणि 103 या संदर्भानुसार अर्जुनाचा अंत पाहण्यासाठी कौरवांवर कुरुक्षेत्रावर तब्बल 30 हात भव्य चिता उभारली गेली होती ती कारण का लोक त्या सगळ्या कौरवांना दिसावी कारण का त्यानं प्रतिज्ञा केली होती ज्याने माझ्या अभिमन्यूला हात मारली प्रेताला त्या माझ्या मुलग्याच्या प्रेताला हात मारली त्या जय रथाचा मी सूर्यास्त होईपर्यंत वध करू
अशी अर्जुनाची प्रतिज्ञा होती. आणि मग अभिमन्यू सुद्धा ते चक्रव्यूह भेटण्यात अपयशी ठरला. मेला तिथे कर्णाला पण लाथ मारली त्याच्या देहाला. खरी गोष्ट आहे, कर्णाला लाथ मारली आणि जय करताना तर लय अपमान केला. आणि म्हणून मग अर्जुनाला भीष्म प्रतिज्ञा केली की सूर्यास्तापूर्वी या जय करण्याचं मी शिर मुंड उडली. ही 100% गोष्ट खरी आहे. हे महाभारत आहे. निश्चितपणे वाचक लोक या ठिकाणी उपस्थित आहे. आणि मग ती चिता सर्वांना दिसावी. आणि जर तसं नाही केलं मी तर सूर्यास्तानंतर मी अग्नी दहन करीन अशी अर्जुनाची प्रतिज्ञा. आणि मग ती दिसावी, चिता दिसावी, सगळ्या कौरवांना दिसावी. आणि त्यासाठी 30 हात म्हणजे जवळजवळ 45 ते 50 फूट अशी उंच चिता सगळ्या कौरवांना सुद्धा दिसायला पाहिजे म्हणून तशी केलेली होती ती. आणि निश्चितपणे तेव्हा कृष्णाची लीला झाली आणि कृष्णानं आपल्या सुदर्शन चक्राने तो सूर्य झाकला आणि मग ती चिता हा अर्जुन कसा मरतोय किंवा चितेत कसं काय जळतोय ते बघायला जयद्रथ पुढे डोकावला. आणि मग कृष्णाने सुदर्शन चक्र बाजूला केलं आणि मग म्हटला हाच तो सूर्य आणि हाच तो जयद्रथ. उडव मुंडकं म्हटला, उडव मुंडकं. आणि उडवलं मुंडकं तरी सुद्धा म्हटला कृष्ण काय म्हणतोय अर्जुना, हे मुंडकं जमिनीवर पडायला नको. जर हे मुंडकं जमिनीवर पडलं तर तुझा नाश होईल. आणि म्हणून त्या जयद्रथाचा बाप तिकडं तपश्चर्याला बसलाय. ते मुंडकं आकाशात उडवत ठेव म्हटला कृष्ण अर्जुनाला म्हटला. आणि ते मुंडकं जाऊन पडलं जयद्रथाच्या बापाच्या हातामध्ये. आणि मग अचानक काय पडलं हातामध्ये आणि म्हणून ते झटकून टाकलं, त्याने जमिनीवर पडलं. जयद्रथ बाप त्याला ही कथा आहे. त्या चितेची उंची 30 फूट. आणि काही कीर्तनकार सुद्धा आज ज्याप्रमाणे कीर्तन करतात त्या चितेची उंची 84 फूट पण सांगतात, 84 हात पण सांगतात. कारण 184 एवढी फिरून हा मनुष्य जन्माचा देह आपल्याला मिळतो, हा मनुष्य जन्म आपल्याला मिळतो. पण ही सत्य कथा आहे. 30 फूट उंची म्हणजे आत्ताच्या भाषेमध्ये तेव्हा काय माप नव्हती. मग आत्ताच्या भाषेमध्ये आत्ताच्या फुटामध्ये जर मापायची असेल तर 45 ते 50 फूट त्या चितेची उंची हे तुमच्या प्रश्नाचं आणि तुम्ही माझ्या प्रश्नाचं काय उत्तर काय पुरावा काय तुमचं नाही हो अजून शिका. तुम्ही मी म्हणतोय शिका तर टिका. तुमच्याकडे नम्रता आहे आणि हा नम्र भाव ठेवा. आयुष्यभर नम्र भाव ठेवा. तुम्ही मोठे व्हाल. आणि माझ्या तालुक्यातला कलाकार मोठा झाला तर त्याचा मला बरोबर सांगतो, मला त्याचा अभिमान आहे. भावेश टेमकर दापोली, आईची कट मारा. आई बाप सोडून गावी पोटासाठी पाचशे आणखी 500 मला बाबा तुमचे पण 500 उधार ऐका. आई बाप सोडून गावी पोटासाठी गेलास तुर, पण दिन रात मला लेकरा तुझी हुरहुर. पाहिजे राहील तुरंडाना मी वर्षभर त्याला पाहण्यासाठी मन हे झालंय आतुर. अरे बाबा काय नको आणू तू फक्त ये ना सणाला घेऊन ये ना तो नातीला आणि लाडक्या तुझ्याला. अरे बाबा काय नको आणू
गाणं येतो फक्त माझं एवढंच आहे बुवा. ऐका ना माझं एवढंच विनंती आहे बुवा. शक्ती तुला भेट लक्षात घ्या पहिले. तुम्ही काय म्हणता बळवलीमध्ये बघा. काल रात्रीला हंडीची आतला माल मी खाणार हाय, आता मागे मी सरणार हाय, एका दमावर चढणार हाय. वा गवळी चूक काय सांगू, चूक काय सांगू. कृष्ण काय म्हणतोय की राधेला घेरला घरातला विषय आहे. कदंबाचं वृक्ष कुठं होतं माहितीये का, यमुनेच्या तीरावर. एका दमाने चढणार आहे म्हटलं असतं तू मान्य केलं असतं की मा ह्या टीवर मी एका दमान चढणार आहे. एका दमावर चढायचं आहे किंवा कदंबावर तुला चढायचं आहे तर तुला यमुने तीरात जायला लागेल. घरात तुझा काय काम, ह्याला अभ्यास म्हणतात शाहीर, ह्याला अभ्यास म्हणतात. हे लक्षात घ्या नीट. शाहीर एका दमान चढणार आहे असं म्हटलं असतं मी मान्य केलं असतं की हंडी फोडायला किंवा हंडीतलं वैद्युत चोरायला कृष्ण आला आहे आणि मग तो म्हणतोय मी एका दमानं चढणार आहे. एका दमावर चढायचं आहे किंवा कदंबावर तुला चढायचं आहे तर तुला यमुने तीरात जायला लागेल. हे मान्य समाजाला विचारतो. हा अभ्यास म्हणतात. आणि म्हणून एकच गाणं का मनाची गोष्ट का खाली घेतोस बघ. मनाची गोष्ट पक्की ठरवली, मनाची गोष्ट पक्की ठरवली. सावित्री म्हणते यमराजा ऐका विषय. मनाची गोष्ट पक्की ठरवली, काळाच्या महाकाळाला हरवली. सत्यवाना असा ते प्राण न्यायला आला ना त्याला म्हणतात. विषय कसा आहे सचिन भाऊ म्हणतात. सचिन भाऊ बोलते तो सबको बोलते. ऐका मनाची गोष्ट पक्की ठरवली, काळाच्या महाकाळाला हरवली. तो लांबवर गेला आणि म्हणाला, तो लांबवर गेला आणि म्हणाला करीन हा घात, तुझा करीन हा घात. पण भल्यांना पाठवली मी परतून ढगात. पाठवली मी परतून ढगात. पाठवली मी परतून ढगात. परत येतो ऐका. देव राहायचं पहिलं स्वर्गात ढगा. ऐका विषय कसा आहे पण अरे सारा सचिन बोल लिखताय आणि मग जुवारी काय तुमचं ऐका. न्यायाला आला धन्याचे प्राण, सावित्री म्हणते न्यायाला आला धन्याचे प्राण, अवगायाला लागला हारण ज्ञान. शपथ घेतले नेलास. अरे लोक संविधानावर हात ठेवून कुठे बोलताय, या गीतेवर हात ठेवून आता न्यायालयामध्ये कुठे बोलतात. न्यायाला आला धन्याचे प्राण, न्यायाला लागला हारण गान. हा सत्यवान निकट
ऐका जगाचा काय ते मला विषय नाही कळला, पण सुंदर देतो सुंदरगड गायला बुवानी खरोखर विषय नाही मला कळला. मी निश्चितपणे त्याचा अभ्यास करीन आणि म्हणजे तुलसीला काय शाप दिलाय गणाने त्याचा मी निश्चितपणे अभ्यास करीन, आवर्जून करीन. गण मला आवडला. ओके सर फक्त एकच घेतो. काय म्हणतोय तुम्ही इचकून माराल तर आम्ही कचकून मारू तुमची, एवढं निश्चितपणे सांगतो म्हणून. अरे ठाण का तुला देऊ मान का, ठाण का तुला देऊ मान का, चार चौकामधी नवावरला तू कधी मग करू काय सांग तुझा अपमान का, ठाण का तुला देऊ मान का, तुला देऊ मान मला लय बोलायचं होतं, फक्त एकच घेतो अंतरा. जरी शिळपाक खाईन चरणाचा दास होईन, स्वर्ग सुखामध्ये दयाच्या नाहीन, पण एकदा तरी आत्मपुरा जाईन बुवाना सुद्धा 10-15 मिनिटं मिळाली पाहिजे. व एवढा हॉल मी बघितला आहे, 10:30 वाजता गाडी संपवतो असा हॉल नाही मिळाला. बुवाना 15 मिनिटं द्यायची, 16 मिनिट झाला की मी इथे येणार. हा आपला तो माव्या नाही. हा द्या तुम्ही मला बुवा, आता पण तुम्हाला सांगा, मला वैयक्तिक तुम्ही काही बोलायचं पण गाण्यातून जर वैयक्तिक टीका वैयक्तिक केली बारी लावून घे, आबरू काढी, वेशीव टाकी. सचिन बुवा म्हणतात त्याला. गाण्यातून तुम्ही काही बोला चला माझं म्हणणार गाणे का तुम्ही आणि मला काही शिवाय घ्यायचे तर गाण्यातून द्या मला. वैयक्तिक टीका मी तुमच्यावर केली नाही. जर तुम्ही केली 16 मिनिटाला मी इथे येणार आणि दुसरी कधी संपवतो. जी सेवा चांगला असेल तेवढं घेऊन जा, माझ्या लोकांना सांगतोय. वाईट माझा मला परत द्या ते घ्यायला तयार आहे. तुम्ही चांगलं तेवढं माझ्याकडून घेऊन जा एवढी विनंती. सगळ्यांनी माझी शांतपणे ऐकली त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार. दुसरी कधी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.